वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 1760 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी ITI झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. तसेच 12वी उत्तीर्ण विद्यार्थी एलिजिबल आहेत. BA, BSc, BCom झालेले विद्यार्थी तसेच डिप्लोमा झालेले विद्यार्थी देखील एलिजिबल आहेत. कोणतीही फी नाही. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. तर ह्या पदांविषयीचे डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं नोटिफिकेशन कव्हर करू. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, वन ऑफ द लार्जेस्ट कमर्शियल अंडरटेकिंग इन इंडिया. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत येणारी सर्वात मोठी कमर्शियल कंपनी आहे. या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. ट्रेडचं नाव आहे ट्रेड अप्रेंटिस अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट डिसिप्लिन केमिकल. क्वालिफिकेशन आहे 3 वर्षाचं BSc झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत विथ मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा इंडस्ट्रियल केमिस्ट्री. रिफायनरीचं नाव इथे दिलेलं आहे. वेगवेगळ्या रिफायनरीजमध्ये ह्या जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये गुवाहाटी, बराउनी, गुजरात, हल्दिया, मथुरा, PRPC पानिपत, डिगबोई, बोंगाईगाव आणि पॅरादीप. पिरियड ऑफ ट्रेनिंग 12 मंथ्स आहे. 12 महिन्यांचं ट्रेनिंग असणार आहे. टोटल नंबर ऑफ सीट्स इथे दिलेले आहेत आणि शासकीय नियमानुसार कास्ट वाईज आरक्षण देखील मिळणार आहे. दुसरं पद आहे ट्रेड अप्रेंटिस फिटर डिसिप्लिन मेकॅनिकल. मॅट्रिक विथ ITI इन फिटर ट्रेड ऑफ मिनिमम 2 years ड्युरेशन विथ पास क्लास. फिटर ट्रेडमध्ये ITI झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. फक्त पास क्लास मागितलेला आहे, पर्सेंटेज मागितलेला नाही. 12 महिन्यांचं ट्रेनिंग पिरियड असणार आहे. तिसरी पोस्ट आहे ट्रेड अप्रेंटिस. यामध्ये बॉयलर डिसिप्लिन मेकॅनिकल. मेकॅनिकल डिसिप्लिनमध्ये बॉयलरच्या पोस्ट आहेत. या पदासाठी BSc झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत विथ मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा इंडस्ट्रियल केमिस्ट्री. ट्रेनिंग पिरियड असणार आहे 24 महिन्यांचा. पुढचं पद आहे टेक्निशियन अप्रेंटिस केमिकल डिसिप्लिनमध्ये. यासाठी 3 years डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग. डिप्लोमा झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत केमिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा पेट्रोकेमिकल किंवा केमिकल टेक्नॉलॉजी किंवा रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग या विषयामध्ये डिप्लोमा झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. या ठिकाणी रिफायनरीची नावे दिलेली आहेत. तसेच 12 महिन्यांचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे. पुढचं पद आहे टेक्निशियन अप्रेंटिस मेकॅनिकल डिसिप्लिनमध्ये. 3 years डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. 12 महिन्यांचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे. पुढचं पद आहे टेक्निशियन अप्रेंटिस इलेक्ट्रिकल डिसिप्लिनमध्ये. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. पिरियड ऑफ ट्रेनिंग 12 months. टेक्निशियन अप्रेंटिस इन्स्ट्रुमेंटेशन डिसिप्लिन. या पदासाठी इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये डिप्लोमा झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे इन्स्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग किंवा अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. ट्रेनिंग पिरियड 12 महिन्यांचा असणार आहे. पुढचं पद आहे ट्रेड अप्रेंटिस सेक्रेटरियल असिस्टंट. या पदासाठी BA, BSc किंवा BCom झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. 15 महिन्यांचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे. अकाउंटंटची पोस्ट आहे. BCom झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. पुढचं पद आहे ट्रेड अप्रेंटिस डेटा एंट्री ऑपरेटर फ्रेशर अप्रेंटिस असणार आहेत. 12वी पास झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. 12 महिन्यांचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे. त्याचप्रमाणे डेटा एंट्री ऑपरेटर स्किल सर्टिफिकेट होल्डर्स यासाठी 12वी पास विद्यार्थी एलिजिबल आहेत. प्लस स्किल सर्टिफिकेट होल्डर इन डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर. डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटरचं स्किल सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांकडे आहे त्या विद्यार्थ्यांनी या पदासाठी अप्लाय करायचं आहे. 12 महिन्यांचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे. इम्पॉर्टंट नोट्स इथे दिलेल्या आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण बघितलेलंच आहे की ITI झालेले विद्यार्थी, 12वी ग्रॅज्युएट, डिप्लोमा झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. तुमचं शिक्षण हे रेकॉग्नाइज्ड बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीमधनं झालेलं असावं. तसेच विद्यार्थ्यांनी मिनिमम 50% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे.
SC, ST, PWD कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी 45% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे. ITI झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त पासिंग मार्क्स मागितलेले आहेत. डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, ITI in branch subjects as specified against respective trade discipline above will only be considered as eligible qualification. जे क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते परफेक्टली तुमच्याकडे असेल तरच तुम्ही अप्लाय करायचं आहे. Candidates holding a qualification acquired through part-time, correspondence, distance education mode are not eligible. विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण जर पार्ट टाइम किंवा कॉरेस्पॉन्डन्स किंवा डिस्टन्स एज्युकेशन पद्धतीद्वारे घेतलेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं नाही. हाय क्वालिफाईड स्टुडंट्स म्हणजे BE, BTech, MBA, CA, LLB, MCA झालेल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं नाही. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग घेतलेलं आहे किंवा जे विद्यार्थी अप्रेंटिसशिप ट्रेनिंग घेत आहेत अशा विद्यार्थ्यांनी देखील अप्लाय करायचं नाही. ज्या विद्यार्थ्यांनी 1 वर्षाचा जॉब केलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी देखील अप्लाय करायचं नाही. Candidates applying for more than one trade discipline will not be considered and their applications will be summarily rejected. एकापेक्षा जास्त ट्रेडसाठी विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं नाही. असं केल्यास तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं जाईल. एज लिमिट दिलेली आहे 18 ते 24 वर्षे. SC, ST, OBC, PWD विद्यार्थ्यांसाठी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनी जन्मतारखेचा पुरावा म्हणून 10वीचं सर्टिफिकेट अपलोड करणं आवश्यक आहे. SC आणि ST कॅन्डिडेटना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. तसेच OBC कॅन्डिडेटना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. PWD विद्यार्थ्यांना 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. विद्यार्थ्यांची रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे आणि या टेस्टमध्ये क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. जे विद्यार्थी अप्लाय करतील त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघितलं जाईल आणि त्यानुसार त्यांना रिटर्न टेस्टसाठी कॉल लेटर पाठवले जातील. या ठिकाणी वेगवेगळ्या रिफायनरीची नावे दिलेली आहेत. For candidates applying for apprenticeship at Guwahati Refinery, Barauni Refinery, Gujarat Refinery, Digboi Refinery and Bongaigaon Refinery, return test will be conducted at the location of respective refinery unit. तर या रिफायनरी युनिटच्या लोकेशनमध्येच रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे. बाकीच्या ज्या रिफायनरीज आहेत जसे हल्दिया रिफायनरी, मथुरा रिफायनरी, पानिपत रिफायनरी, पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स अँड प्रदीप रिफायनरी या रिफायनरीच्या पोस्ट भरण्यासाठी जे रिटर्न टेस्ट घेतली जाईल ती कोलकाता, नोएडा, न्यू दिल्ली किंवा भुवनेश्वर या ठिकाणी घेतली जाईल. एक्झॅक्ट लोकेशन अँड व्हेन्यू डिटेल्स विल बी कम्युनिकेटेड इन द ॲडमिट कार्ड. एक्झामचा व्हेन्यू आणि लोकेशन तुम्हाला ॲडमिट कार्डद्वारे कळवलं जाईल. रिटर्न टेस्टमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जातील. 4 ऑप्शन्स दिले जातील आणि त्यापैकी एक ऑप्शन हा करेक्ट असेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना विद्यार्थ्यांनी खाली दिलेले डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे आहेत. यामध्ये एक फाईल तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट्सची असणार आहे आणि 2 फाईली ह्या झेरॉक्स कॉपीच्या असणार आहेत. यामध्ये 10वीचं सर्टिफिकेट, ITI सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट तसेच ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांनी आपलं सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. मार्कलिस्ट घेऊन जायचे आहेत. त्याचप्रमाणे डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले सर्टिफिकेट्स आणि मार्कशीट्स घेऊन जायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कास्ट बेनिफिट घ्यायचं आहे त्यांनी कास्ट सर्टिफिकेट देखील अपलोड करायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना ते घेऊन जायचं आहे. आणि इतर जे सर्टिफिकेट्स असतील सगळे सर्टिफिकेट काळजीपूर्वक कलेक्ट करून ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना घेऊन जायचे आहेत. प्री एंगेजमेंट मेडिकल फिटनेस. Candidates selected as apprentice will have to fulfill the minimum physical fitness standard parameters as specified in the Apprentice Act and amendments modifications issued from time to time. सिलेक्टेड विद्यार्थ्यांची मेडिकल फिटनेस टेस्ट होणार आहे आणि त्यामध्ये जे विद्यार्थी फिट होतील त्या विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन होणार आहे. Only those candidates who are declared fit in pre-engagement medical examination shall be considered for engagement as apprentice. जे विद्यार्थी मेडिकल एक्झामिनेशनमध्ये फिट म्हणून डिक्लेअर केले जातील त्या विद्यार्थ्यांनाच अप्रेंटिस म्हणून कन्सिडर केलं जाणार आहे. फायनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स हुज डॉक्युमेंट्स इन्क्लुडिंग pre-engagement medical fitness certificate is found in order shall be issued offer of engagement. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तसेच प्री एंगेजमेंट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ह्या सर्वांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑफर लेटर दिलं जाणार आहे. स्टायपेंड शासकीय नियमाप्रमाणे स्टायपेंड मिळणार आहे. पिरियड ऑफ अप्रेंटिस मे बी एक्सटेंडेड अंडर सर्टन सर्कमस्टान्सेस ॲज प्रोव्हाइडेड अंडर रूल 7
ऑफ द अप्रेंटिस रूल 1992. ट्रेनिंग पिरियड दिलेला आहे, 12 महिन्यांचा ट्रेनिंग पिरियड आहे आणि काही पोस्टसाठी 24 महिन्यांचा ट्रेनिंग पिरियड आहे. परंतु काही परिस्थितीमध्ये हा ट्रेनिंग पिरियड वाढवून दिला जाणार आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत. रिटन टेस्टला जाताना विद्यार्थ्यांनी ओरिजिनल ID प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे. यामध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वोटर ID किंवा ड्रायव्हिंग लायसन्स विद्यार्थ्यांनी सोबत घेऊन जायचं आहे. हाऊ टू अप्लाय याविषयी सूचना इथे दिलेल्या आहेत. कसं अप्लाय करायचं त्याविषयीच्या स्टेप बाय स्टेप सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. अ कॅन्डिडेट ओनली अप्लाय फॉर अप्रेंटिस इन एनी वन ऑफ द रिफायनरी युनिट ऑफ हिज हर चॉईस. विद्यार्थ्यांनी एकाच रिफायनरीसाठी अप्लाय करायचं आहे. ओपनिंग डेट इथे दिलेली आहे. 21/10/2023 ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि 20/11/2023 ही शेवटची तारीख आहे. विद्यार्थ्यांनी वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि त्यानंतर व्हॉट्स न्यू, गो टू एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस अंडर रिफायनरीज डिव्हिजन, क्लिक ऑन डिटेल्ड ॲडव्हर्टाइजमेंट, क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन यावरती क्लिक करून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. अप्लाय करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे आणि हा मोबाईल नंबर आणि ईमेल ID विद्यार्थ्यांनी ही प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. विद्यार्थ्यांचं पुढील कम्युनिकेशन हे वेबसाईट, ईमेल्स आणि SMS द्वारे होणार आहे. फर्दर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग रिटन टेस्ट, कॉल लेटर्स, रिझल्ट शॅल बी मेड अवेलेबल ऑन थ्रू द वेबसाईट. पुढील जी इन्फॉर्मेशन आहे ती वेबसाईटवर अवेलेबल होईल. फॉर्म भरताना कॅन्डिडेट्सना काही क्वेरीज असतील तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तसेच ईमेल ID देखील दिलेला आहे आणि या ठिकाणी रिफायनरीची नावे देखील दिलेली आहे. जी रिफायनरी तुम्ही सिलेक्ट करणार आहात त्याचा फोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ID या ठिकाणी बघायचा आहे आणि जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर कॉन्टॅक्ट करायचा आहे. इम्पॉर्टंट डेट्स इथे दिलेल्या आहेत. ओपनिंग डेट 21/10/2023 ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत, तसेच 20/11/2023 ही शेवटची तारीख आहे. रिटन एक्झामिनेशनची टेंटेटिव्ह डेट इथे दिलेली आहे 3/12/2023 आणि रिझल्ट जाहीर होणार आहे 13/12/2023. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 18/12/2023 ते 26/12/2023 दरम्यान होणार आहे. तर या ठिकाणी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, आपला ट्रेड निवडायचा आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. प्रोसीडचं ऑप्शन इथे दिलेलं आहे. या पेजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे. जे विद्यार्थी परफेक्टली एलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.